त्याच्यावरनं मी पुन्हा काही खुलासे करणार आहे. तर आत्ताच्या घटकेला असे कलेक्टर त्याच्यात असणं मला मान्य नाही. आणि सेकंडली अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे. कारण त्यांचा मुलगा नुसतंच 1800 कोटीची जमीन 300 कोटीत नाही दाखवते. त्यांचा मुलगा फोर्ज डॉक्युमेंट म्हणजे ज्याच्यात बंद झालेला सातबारा ठेवतो, त्याच्यात प्रॉपर्टी कार्ड झालेलं असतं तो ठेवत नाही. आणि हे आता त्या सोकॉल्ड मुठे समितीत लिहिलेलं आहे की हे सगळे जे आहेत ते इलरेग्युलॅरिटीज नाही, हे इललिगॅलिटीज आहेत. तर याच्यात पार्थ अजित पवारनी काय काय केलंय, त्याच्या अमेडिया कंपनीने 1800 कोटीची जमीन 300 कोटीचा व्यवहार केला. ऍडज्युडिकेशन झालेलं असताना सुद्धा त्यांनी परत ते न घेता 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर ते रजिस्टर केलं. त्यानंतर तिथे जाऊन धमकावून, आणि हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की तिथे जाऊन त्यांनी त्यांच्या ऍडव्होकेटना पाठवलं, बाउन्सर्सना पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जागा खाली करून घ्या. हे करण्यासाठी पोलिसांची मदत मागवली. पोलिसांनी नशिबाने ज्या कोणी अधिकारी होते त्यांनी तिथे पोलीस स्टेशन डायरीमध्ये आज ही नोंद घेतली म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी बाहेर काढता आल्या. तर आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की हे आता फार सिरियस झालंय. आता अजित पवारांना याच्यातनं राजीनामा देण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा.